नमस्कार. रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आजची ब्रेकिंग न्यूज. अंगणवाडी सेविकाच्या आंदोलनात बालके उपाशी. काय आहे सविस्तर बातमी पाहूया. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. जव्हार तालुक्यातील 344 अंगणवाड्या माध्यमातून 6,949 बालकांना शालेय पोषण आहारास पूर्व शालेय शिक्षण दिले जाते. मात्र अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे सुमारे 7,000 बालकांचा पोषण आहार बंद झाला आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकाच्या संपाचा बालकांना फटका बसला असून शासनाने अंगणवाडी सेविकाच्या संपावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. दुर्गम क्षेत्र असलेल्या जव्हार तालुक्यात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे. अशातच सोमवारी 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारल्याने या बालकांना घास मिळेना असे झाले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा राज्यव्यापी संप असल्याने अंगणवाडी व पोषण आहार बंद असल्याची माहिती जव्हार पंचायत समिती कार्यालयाच्या बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयातून देण्यात आली. तालुक्यातील अंगणवाड्यांचा तपशील. अंगणवाडी व मिनी अंगणवाडीची संख्या 344. एकूण अंगणवाडी सेविका 258, मिनी सेविका 86, एकूण अंगणवाडी मदतनीस 258, 3 ते 6 वयोगटातील मुले 6,949. तालुक्यातील कुपोषित बालके. अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या 39, मध्यम तीव्र कुपोषित 567, तीव्र कुपोषित बालकांची संख्या 1,158, मध्य कुपोषित बालकांची संख्या 4,671. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या. कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन श्रेणी द्या. अंगणवाडी सेविकांना दरमहा वेतन 26,000 रुपये द्यावे. निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाचे निम्मे पेन्शन मिळण्याचा कायदा करा. दर्जेदार मोबाईल संच मदतनीस व सेविकांना द्यावे. राज्य सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या विचारात घेऊन त्यांना न्याय देणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे जव्हार तालुक्यात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे. त्या दृष्टीने विशेष बाब म्हणून संप काळात महिला आणि बाल विकास विभागाच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. पोषण आहारातून या बालकांना पोषण आहार न मिळाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. सुनील भुसार, आमदार, विक्रमगड विधानसभा.